हॅलो, नमस्कार मंडळी. मी आहे स्नेहा आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. दिवसाची सकाळ तर देवपूजेने झाली. जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा एकदम प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर किचनमध्ये आल्या आणि मुलांना हा बीटरूट, ऑरेंज, आमला आणि पुदिना यांचा विटॅमिन सी युक्त असा ज्यूस या ज्युसरमध्ये तयार करून दिला. बघा हा ज्यूस किती लाल दिसतोय ना, आणि हा खूपच हेल्दी आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता. त्याच्यानंतर हा मुलांना पिला दिल्यानंतर मुलांचे एक्सप्रेशन बघा किती छान आहेत. हा माझा छोटा मुलगा. त्याच्यानंतर मग मी आले किचनमध्ये आणि मग मी आज बनवणार होते वांग्याचं भरीत. तर वांग्याचं भरीत घेण्यासाठी तर आधी तर मी पूर्ण तयारी करून ठेवली होती. कांदा, टोमॅटो, बारीक मिरची चिरून ठेवली होती. फक्त आता ते मी मिक्स करत आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहत आहात तुम्ही की वांग्याचं भरीत असं छानपैकी तयार झालेलं आहे. आता मी जेव्हा फ्रीज उघडला त्या फ्रीजमध्ये मला खूप सारे मुळे दिसल्या. तर ह्या मुळ्यांचं करायचं काय? तर म्हणून मग मी आज मुळ्यापासून एक जुगाडू रेसिपी तयार करत आहे. तर जुगाडू रेसिपी करताना फर्स्ट तर मी मुळ्याची साल काढून घेतली आणि मुळे छोटे छोटे बारीक असे तुकडे कट करून घेतले. त्यानंतर इथे चॉपरमध्ये सर्व मुळे घालून ते चॉपरमध्ये चॉप करून घेतले. पण चॉपरमध्ये चॉप केल्यानंतर सुद्धा हे मुळे काढून त्याचे जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते स्क्वीज आउट करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपले जे घरामध्ये पीठ असेल त्यामध्ये मी बाजरी आणि बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घातलं आणि इथे मळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपले बेसिक मसाले घातले आणि तव्यावर जसं आपण थालीपीठ थापतो तसं त्या पद्धतीनं इथे तव्यावर थापून घेतलं आणि दोन्ही साईडला मस्त असं खरपूस भाजून घेतलं. आणि अशा प्रकारे ही मुळ्याची जुगाडू रेसिपी, मुळ्याचे थालीपीठ तुम्ही म्हणू शकता, ही तयार आहे. तर इथे मस्त मुळ्याचे थालीपीठ आणि भरीत दिसत आहे. तर बाय बाय आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.